शेतकऱ्यांनी सोलार साठी अर्ज केल्यानंतर तुमचं सोलार येतं, तुम्ही पंपाचे पैसे भरता. ते पंपाचे पैसे भरल्यानंतर तुमच्या गावामध्ये गाडी येते, ते पंपाचं सामान घेऊन. त्याच्यामध्ये पाईप असतो, सौर प्लेट असतात, पंप असतो. आणि ती गाडी जेव्हा तुमच्या गावात येते तर त्या गाडीचं भाडं हे कंपनीकडे असतं की शेतकऱ्यांकडे असतं, हा एक प्रश्न. दुसरा म्हणजे काय की तो पंप इन्स्टॉलेशन करावं लागतं. तो इन्स्टॉल करत असताना खड्डे खणणं, त्यासाठी लागती वाळू, सिमेंट, गिट्टी, हे कोणाकडे असतं, हा सुद्धा शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे. तर याच्यावर एका शेतकऱ्यानंच माहितीचा अधिकार टाकला होता आणि त्या माहितीच्या अधिकारामध्ये काय माहिती आली ते आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. शेतकऱ्याचं नाव आहे स्वप्नील सुरेशराव गारुड. सोशल मीडियावर हा माहितीचा अधिकार व्हायरल झालेला आहे, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे. महाऊर्जा विकास अभिकरण म्हणजे महाऊर्जा, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट, मेडा, MEDA. ठीक आहे. श्री स्वप्नील सुरेशराव गारुड, कृषी सारथी कॉलनी, वसमत रोड, परभणी यांनी हा टाकलेला आहे. विषय काय होता, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मिळण्याबाबत. माहिती काय मागली होती, तर पहिला मुद्दा होता सोलरचे साहित्य शेतकऱ्यांच्या शेतात नेण्यासाठी, ट्रान्सपोर्टसाठी कंपनीला अथवा शेतकऱ्यांना दिला जाणारा खर्च, त्याची माहिती देण्यात यावी. तर त्यांचं उत्तर असं आहे की सोलार साहित्य वाहतुकीचा खर्च पंपाच्या किमतीमध्ये समाविष्ट असल्याने वाहतूक संबंधित कंपनीने करण्याचे गरजेचे आहे. म्हणजेच काय, शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्च देण्याची गरज नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे साहित्य शेतात आणून देणे, खड्डा करणे, सिमेंट, वाळू, गिट्टी यासाठी कंपनीला दिला जाणारा खर्च याबाबत माहिती देण्यात यावी. त्याचं उत्तर असं आहे साहित्य शेतात आणून देणे, खड्डा करणे, सिमेंट, वाळू, गिट्टी यासाठी कंपनीला दिला जाणारा खर्च पंपाच्या किमतीमध्ये समाविष्ट आहे. म्हणजेच काय, सिमेंट, वाळू, खड्डा, गिट्टी, इन्स्टॉलेशन आणि ते सगळं, हा सगळा खर्च हा कंपनीच्या म्हणजे पंपामध्ये समाविष्ट आहे. जे तुम्ही पंपाचे पैसे भरलेत, पंपाचे तुम्ही काही पैसे भरलेत, काही सरकार सबसिडी देतंय, त्याच्यामध्येच ते सगळं समाविष्ट आहे. त्यामुळं वाहतुकीचा खर्च आणि इन्स्टॉलेशनचा खर्च, इन्स्टॉलेशनला आलेल्या व्यक्तींच्या रोजंदारीचा खर्च हा शेतकऱ्याला देण्याची गरज नाही.